बिहारचे राजकारण नेहमीच देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा आणि दिशादर्शक म्हणून पाहिलं गेलंय. पण या वेळेसच्या निकालाने विरोधकांना अनेक अर्थांनी आसमान दाखवलं. याशिवाय विरोधकांनी आत्मचिंतन करावं या सत्ताधारी भाजपच्या खोचक आव्हानाला देखील या निकालानं बळच दिलंय. मोदी नितीश या जोडीचा प्रचंड विजय, मतदारांची स्पष्ट पसंती आणि विरोधकांची सपशेल गफलत या तीनही गोष्टींनी या निवडणुकीला एक वेगळीच उंची दिलेली आहे. पण गेल्या काही निवडणुका म्हणजे हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निकालानंतर विरोधकांना आत्मचिंतनाची वेळ आली आहे या निष्कर्षापर्यंत आता विरोधकही गेले असावेत. यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. बिहारची राजकीय पार्श्वभूमी समजून घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे जातीय समीकरण, सामाजिक विभागणी, आघाड्यांची उलथापालथ, स्थानिक नेत्यांचा प्रभाव. हे सर्व तिथलं रोजचंच राजकारण. पण यावेळी चित्र बदललेलं. प्रचंड बहुमत एनडीएला मिळालं, बेरोजगारी, महागाई आणि त्याचबरोबर ती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे वोट चोरीच्या आरोपाचा. हे सर्व मुद्दे मतदारांच्या मनाला भिडलेच नाहीयेत. या उलट जनता असा संदेश देताना दिसली की कॅम्पेन ठीक आहे, नाराजीही मान्य आहे, पण पर्याय कुठे आहे? विरोधक कितीही परफॉर्मन्स देत राहिले तरी जनतेच्या डोक्यात एकच प्रतिध्वनित होत राहिला, ते म्हणजे नरेंद्र मोदी. आणि बिहारमध्ये त्या नावासोबत नितीश कुमार यांचा अनुभव मिसळला की समीकरण जोरात फिरू लागलं. मोदींचं गारूड का कायम राहतंय हा प्रश्न विरोधकांनी किमान 10 वेळा तरी विचारावा. कारण मोदी हे फक्त एक नेता नाहीयेत, ते आता एक व्याख्या बनले आहेत. मोठ्या रॅली, जोरदार भाषणं, सरकारी योजनांचं प्रेझेंटेशन, थेट भूमिका आणि महत्वाचं म्हणजे लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास. मतदारांना असं वाटतं की मोदी बोलले म्हणजे काहीतरी होणारच. हा भाव आजही कायम आहे. त्यामुळेच बेरोजगारी, पायाभूत सुविधा या मुद्द्यांवरती विरोधकांनी केलेले तिखट फटकेही मतदारांच्या मनात फारसे टिकलेले नाहीयेत. जातीय ध्रुवीकरणाचा मुद्दा यावेळी काम करेल असं वाटत होतं, पण निकालाने दाखवलं मतदार फक्त जातीत अडकून बसत नाहीत. त्यापेक्षा मोठं समीकरण काम करतं, ते म्हणजे नेतृत्वावरच्या विश्वासाचं, प्रशासनावरच्या भरवशाचं आणि कोण स्थिर सरकार देऊ शकतं या उत्तराचं. त्यामुळे जातीय समीकरणाची जुनी चावी यावेळी सत्तेची कुलपं उघडू शकली नाहीये. आता मोठा प्रश्न की विरोधकांनी या निकालातून नक्की काय शिकायचं. सर्वप्रथम केवळ मोदी विरोध हा अजेंडा चालणार नाही. विरोधकांना स्पष्ट अजेंडा, स्पष्ट चेहरा आणि स्पष्ट रणनीती हवी आहे. मतदारांच्या मनात हे लोक एकत्र राहतील का, त्यांचा नेता कोण, त्यांचा प्लॅन काय, असे प्रश्न कायम आहेत. पण त्याचं उत्तर मिळत नाही आणि मतदार भाजपकडे वळतात. दुसरं म्हणजे केवळ सोशल मीडिया आणि प्रेस कॉन्फरन्स पुरतं मर्यादित नाही, ते पुरेसं नाहीये. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांवरती प्रत्यक्ष काम करणं गरजेचं आहे. जे काम भाजप सातत्यानं करत राहतंय, अगदी बूथ लेवल पर्यंत नेटवर्क बांधणं, महिलांपर्यंत योजना पोहोचवणं, योजनांचा थेट लाभ हा घरपोच होणं, हा त्यांचा मुख्य आधार आहे. विरोधकांचं सर्वात मोठं संकट म्हणजे विश्वासाचा तुटलेला सेतू. जनतेला त्यांच्या स्थिरता दिसत नाहीये, नेतृत्वावरती विश्वास नाहीये आणि आघाड्या या केवळ निवडणुकीच्या स्वार्थासाठी केलेल्या वाटतात. मतदारांना पर्याय हवा आहे, पण विरोधकांनी तो बनवण्यासाठी स्वतःचं मैदान तयार केलेलं नाही. विरोधकांनी त्यांच्या कार्यपद्धतीत कोणते बदल करावेत हाही प्रश्न अपसुकच उभा राहतो. त्यामध्ये पहिलं म्हणजे नेतृत्व स्पष्ट करा. दुसरं मुद्द्यांवरती काम करा, केवळ भाषणात नाही. तिसरं लोकांच्या भावना समजून घ्या, कारण भावना हेच राजकारणाचं इंधन आहे. चौथं आघाड्या वेळेवर करा आणि त्यात खरी एकता दाखवा. आणि पाचवं प्रत्येक मतदार गटाला वेगळ्या संदेशाने संबोधा. जनतेला केवळ टीका नाही तर योजना आणि भविष्याचा आराखडा हवा असतो. म्हणूनच आता विरोधकांसाठी वेळ आली आहे आत्मचिंतनाची. केवळ मीडिया बाईट्स आणि ट्विट्सने राजकारण जिंकता येत नाही. जमीन अर्थातच ग्राउंडला काम करणं, जनतेचा विश्वास मिळवणं, कामगिरीत सातत्य राखणं आणि संघटन मजबूत करणं, या गोष्टींवरती काम केलं तरच निवडणूक जिंकता येते. हीच गोष्ट बिहारने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आणि आता प्रश्न आहे पुढे काय. हा निकाल बीजेपी आणि एनडीए साठी मोठी ऊर्जा देणारा आहे. मोदी नितीश यांची जोडी पुन्हा एकदा प्रभावी ठरली आहे. राष्ट्रीय पातळीवरती देखील याचा परिणाम जाणवेल, कारण काठावरचं बहुमत असलेलं मोदी सरकार आता आणखीन मजबूत झालं आहे. त्यामुळे विरोधकांनी अजूनही आपली दिशा बदलली नाही तर पुढील काही निवडणुकातही असंच चित्र दिसू शकतं. निष्कर्ष एकच, बिहारने विरोधकांना आरसा दाखवला आहे. ज्यांना हा आरसा दिसेल ते बदलतील आणि बदलतील तेच पुढे जातील. अन्यथा मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि आता बिहार निकालांचे ट्रेंड असेच राहतील. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं?
विरोधक आता तरी आत्मचिंतन करतील का, की हीच भूमिका कायम ठेवतील? तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.